या ठिकाणी कुकरमध्ये बकऱ्याचे पाय शिजून त्याचं पाणी वेगळं काढून घेतलेलं आहे। त्याचबरोबर इथे मी लसूण ठेचून घेतलेला आहे आणि काळी मिरीची पूड सुद्धा इथे करून घेतलेली आहे। तर एका भांड्यामध्ये 1 टेबलस्पून इतकं साजूक तूप घालून घेत आहे। तूप छान तापू द्यायचं आहे। तूप तापलं की त्यामध्ये ठेचलेला लसूण घालून 1 मिनिटासाठी परतून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम इथे आपल्याला लो ठेवायची आहे। यामध्ये मी मिरी पूड घालून घेतलेली आहे। आता चांगलं परतून यामध्ये थोडीशी हळद घालून छान परतून घेतले। आता हे पाणी यामध्ये ॲड करून घ्यायचंय। चवीप्रमाणे मीठ ॲड करून 1 उकळी येईपर्यंत आपल्याला हा सूप जो आहे तो छान उकळून घ्यायचा आहे। लो फ्लेमवरती ह्याला छान 1 उकळी घेतलेली आहे आणि इथे आपला हा मस्तपैकी गरमागरम थंडीमध्ये पिण्यासाठी पाया सूप तयार आहे। हा सूप अगदी आरोग्यासाठी खूप छान आहे। जर काही ऑपरेशन झालेले पेशंट्स असतील तर त्याच्या जखमा भरण्यासाठी हा सूप अत्यंत गुणकारी ठरतो। तर या ठिकाणी थंडीमध्ये आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी असा आपला हा पाया सूप आहे रेडी। हा गरमागरम सर्व करा। त्यासोबत मी इथे तयार केला आहे पाया रस्सा। या दोन्ही रेसिपीजची डिटेल व्हिडिओ सुद्धा मी शेअर केलेली आहे। त्याची लिंक मी रिलेटेड व्हिडिओज मध्ये शेअर केलेली आहे, ती एकदा नक्की पहा। तर हे पहा इथे आपले पाय किती मस्त शिजलेले आहेत आणि या रस्स्याचे तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकतात। अशी स्टिकी जेव्हा होते तेव्हा आपला पाया रस्सा आणि पाया सूप अगदी परफेक्ट झालेला असतो। ही रेसिपी कधी खाण्यात जास्त गुणकारी ठरते आणि कुठल्या सीझन मध्ये ही प्रेफर करायला हवी हे संपूर्ण माहिती मी डिटेल व्हिडिओ मध्ये शेअर केलेली आहे। या दोन्ही रेसिपीज तुम्ही जर आमच्या YouTube चॅनलवर पाहताय, आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्ही जर आम्हाला फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर पाहताय तर आम्हाला लाईक फॉलो करायला विसरू नका। हा सूप गरम गरम प्रेफर करा। त्याचबरोबर पाया रस्स्यासोबत तुम्ही तांदळाच्या भाकऱ्या, ज्वारीच्या भाकऱ्या, भात काही खाऊ शकता। माझ्या आजीकडनं आईनी आणि आईकडनं मला मिळालेली ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कमेंट करून सांगा। अशाच नवनवीन रेसिपीचा आस्वाद घेण्यासाठी सखी डायरीजला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या व्हिडिओजला अशाच प्रेमाने सपोर्ट करत राहा। पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसह। तोपर्यंत बाय बाय।